ओके. चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशचा पेपर कसा गेला, कशी होती क्वेश्चन पेपर बघा मित्रांनो. लक्षात घ्या, जे आपण आयएमपी क्वेश्चन दिले ते ज्या जुने आपण क्वेश्चन पेपर सोडवल्या, त्याच्यानंतर आपण ग्रामर घेतला, ग्रामरचे ए टू झेड भाग याच्यामध्ये आले होते. त्याच्यानंतर रायटिंग स्किल असेल, लेटर रायटिंग, फॉर्मल, इनफॉर्मल, स्टोरी रायटिंग, पॅराग्राफ रायटिंग, ट्रान्सलेशन, या सगळा भाग आपण क्लिअर केला होता. आणि त्याच्यापैकीच हे आपल्याकडे काय मित्रांनो आजची क्वेश्चन पेपर आहे. याच्यामध्ये जे आपण घेतलं त्याच प्रकारचा टाइप मध्ये आपल्याला क्वेश्चन याच्यामध्ये दिसणार होते. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, का लक्षात घ्या, तुम्हाला फक्त मी 6 व्हिडिओ क्रिएट केले होते. 6च्या 6 व्हिडिओ बघा. ज्या विद्यार्थ्यांनी आपले 6 व्हिडिओ पूर्णपणे बघितले होते आणि दिलेला फॉर्मॅट पूर्ण पाठ करून घेतले, अशा सर्व विद्यार्थ्यांना आपला पेपर हा 100% सोपा गेला असेल. ठीक आहे. आपल्या विद्यार्थ्यांना दिलेली क्वेश्चन पेपर इथं समोरच आहे बघा. एकदम सोपी क्वेश्चन पेपर आहे. आता याचे आन्सर काय असणार आहे बघा, आपल्याला शोधून घ्यायचे. ठीक आहे ना. याचे आन्सर काय काय असणार आहे आता शोधून घ्यायचे. लक्षात घ्या, आता इंग्लिशचा पेपरचा आपण अनालिसिस करूया, म्हणजे पेपर रिव्ह्यू करूया. त्याच्यामध्ये कोणकोणते आन्सर तुमचे होते. ओके, बघू शकता तुम्ही. आता ही आजची तारीख आहे, आजचा पेपर आहे आपला. ओके, बघा आता यामध्ये बघा, इंग्लिशला लक्षात घ्या, मी स्टार्टिंग पासून तुम्हाला सांगितलं का जे दिले ते तुम्हाला येणार 100% ते तुम्हाला पाठांतराची करण्याची गरज, त्याचा प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. काही जण म्हटले सर ही क्वेश्चन पेपर जुनी हे ते आज पस्तावले असतील. लक्षात घ्या, जे दिलं होतं म्हणून प्रामाणिकपणे जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तुमचा 100% फायदा हा झाला असेल. ओके, चला आता सुरुवात करतो मी व्हिडिओला. आपल्या कोणकोणते आन्सर त्यापूर्वी लक्षात घ्या, हिंदीचा जर जुन्या क्वेश्चन पेपर आता मी सॉल्व्ह करून घेणारच आहे. त्याच्यानंतर हिंदीचं काय आपण करणार आहे का आयएमपी क्वेश्चन देखील आपण बघणार आहे. ओके ना. तर मित्रांनो, त्याचे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला बघूया आता. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युजिंग द करेक्ट लेटर. याच्यावरती आपण पूर्ण डिटेलमध्ये फोकस केला, कारण मला माहिती आहे कुठल्याही विद्यार्थ्याचे आपले 2 मार्क जाता कामा नये. बघा आता इथं दिले बघा, तुम्हाला रिकाम्या जागा भरायची. मग इथं काय येणार बघा मित्रांनो, यू टाका, होणार तुमचा नर्स. काय होणार इथं, नर्स होणार. इथं काय होणार तर अंडर होणार, ई टाकले हो बरोबर. इथं काय होणार तर क्लाइंब होणार. काय होणार, क्लाइंब होणार. इथं काय होणार तर माइट होणार, आय टाकले हो बरोबर आहे. लक्षात घ्या, काय नर्स अंडर इथं ई टाकायचं आहे. ठीक आहे ना. नंतर काय क्लाइंब माइट, हे आपलं योग्य आन्सर आहे. नंतर अल्फाबेटिकल ऑर्डर होती, कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा पूर्ण डिटेल मध्ये एक्झाम्पल घेतले होते आणि पूर्ण प्रॅक्टिसला पण दिले होते. दिलते का नाही बघा. आता काय दिलं, स्कूल, पॅराडाईज दिले, चेंज, ओरिजिनल. आता ए पासून काय होता, ए पासून ते झेड झ्याबऱ्यापर्यंत जे पहिले ते आपले क्वेश्चन पहिला असणार आहे बघा. याचं काय असणार, पहिलाचा आन्सर चेंज असणार आहे बरोबर. ए बी सी डी अशा प्रकारे आपण घेतो. नंतर काय एम एन ओ म्हणजे काय 2, नंतर पी क्यू आर एस म्हणजे पी 3 नंबरला आणि उरला स्कूल 4 नंबरला. एबीसीडी बोलायची होती आपल्याला. ओके ना. आता याच्यामध्ये बघा सगळ्यांचे एच सारखे, पण एच नंतर जर आपण बघितलं, इथं ओ आहे, इथं यू आहे, इथं यू आहे आणि इकडे आय आहे, म्हणजे हा आपला 1 नंबरचा झाला. त्याच्यानंतर आपण काय इकडे यू आहे नंतर ओ आहे, मग यू पहिला येतो का ओ येतो, ओ येतो, म्हणजे हा 2 नंबरचा आकडा झाला. त्याच्यानंतर इकडे यू आहे आणि इकडे यू आहे, परत इकडे यम आहे, नंतर इकडे यम आहे बरोबर. नंतर इकडे यम नंतर बी आहे, पण नंतर यम नंतर ए, म्हणून हा आपला 3 नंबरचा झाला आणि शेवटी उरलेला हा 4 नंबरचा झाला. ओके, पुढे बघा. ट्रान्सलेट द फॉलोइंग. आय आस्क माय टीचर व्हाय इज द वर्किंग आउटसाइड. तुम्हाला काय करतो, तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलं तुम्हाला का योग्य चिन्हाचा उपयोग तुम्हाला करायचे. ओके, बघा अशा प्रकारे तुम्ही चिन्ह देऊन टाकल्यानंतर इथं आय घ्या, नंतर आयला काय करा, कॅपिटल करा, नंतर काय आस्क माय टीचर बरोबर आहे. टीचर्स नंतर काय इथे कॉमा द्यायचा तुम्हाला, नंतर काय व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड, क्वेश्चन मार्क द्या आणि अशा प्रकारचे तुम्हाला चिन्ह द्यायचे होते. ओके, पुढे बघा. ओके, पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. मेक अ 4 वर्ड मिनिमम ऑफ द 3 लेटर इज युजिंग द लेटर. आता काय करायचं, दिलेल्या शब्दापासून तुम्हाला 3 शब्द काय करायचे, या म्हणजे याच्यापासून तुम्हाला 4 शब्द यूज करायचे आणि मिनिमम ऑफ द 3 लेटर इच, म्हणजे काय त्याच्यामध्ये 3 लेटर आले पाहिजे, 2 नको 3 तरी आले पाहिजे. आता चॅम्पियनशिप मध्ये काय येऊ शकतो बघा मित्रांनो, शिप येऊ शकतो बरोबर आहे. काय येऊ शकतो त्यामध्ये बघा, शिप येऊ शकतो, नंतर चॅम्पियन येऊ शकतो, त्यानंतर चॅम्प येऊ शकतो. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, वर्ड तयार करायचे होते. ओके, चला पुढे बघूया आता. पुढे बघा, राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज द शो इन द एक्झाम्पल. लिसनच्या स्वरूपात तुम्हाला काय रिलेटेड वर्ड शोधायचे. लिसन म्हणजे काय, आपण म्हणतो ऐकणे, आपण म्हणतो लिसन केअरफुली, लिसन सायडली बरोबर, सायलेंटली. लिसन काय म्हणतो आपण, क्वाइटली, अटेन्टिव्हली म्हणतो, रिलेटिव्हली म्हणतो आपण बरोबर ना. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याच्यामध्ये त्याची उत्तर लिहायची तुम्हाला. ठीक आहे, पुढे बघा. कंप्लीट द वर्ड चेंज. हे तुम्हाला बोललो होतो का, हा 100% भाग आयएमपी येतोच आहे बरोबर आहे. हा सगळा भाग येतो म्हणजे येतोच. आला का नाही बघा. आता स्मॉल दिले, स्मॉलच्या लास्टला काय दिलं, एल दिलाय, मग एल पासून वर्ड तयार करायचा तुमचा असणार आहे स्मॉल काय लार्ज. काय असणार आहे तर लार्ज. मग ई पासून काय एलिजंट, नंतर एलिजंट नंतर काय टेस्टी, टेस्टीच्या लास्टला आला वाय नंतर काय केला, येलो केलं. ओके, पुढे बघा. अटेम्प्ट एनीवन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फियर्स. बघा ऍट द एज ऑफ, हा तुम्हाला काय करायचं,
उपयोग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक सेंटेन्स तयार करायचं. दिलं होतं का नाही तुम्हाला? बघा, द कॅट सॅट ऍट द एज ऑफ द रूफ. द कॅट सॅट ऍट द एज ऑफ द रूफ. नंतर बघा, ऍड क्लॉजेस द फॉलोइंग सेंटेन्स. हा देखील भाग आपण पूर्ण बघितला होता. बघा, आय नो. बघा काय, आय नो. मग आपण काय येऊ शकतो? आय नो दॅट यू आर बिझी. आपण म्हणतो हा मला माहिती तू मॉकर बिझी, हे त्याच्यामध्ये उत्तर. बरोबर ना? पुढे बघा, ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. काय का प्रिफिक्स किंवा सफिक्सचा उपयोग करायचा. हा देखील ग्रामर मध्ये आपण भाग बघितला होता. ग्रामर मध्ये एकूण 30 पॉइंट होते. 30 पैकी आजच्या क्वेश्चन पेपर मध्ये एकही असा पार्ट नाही की तो आपल्याकडून राहून गेला होता. सगळे त्याच्यामध्ये मी क्लिअर केले होते. वाटलं तुम्ही व्हिडिओ चेक करा आणि परत हा व्हिडिओ बघा वाटलं. ठीक आहे ना? बघा, रिस्पॉन्सिबल इरिस्पॉन्सिबल होईल, कंटिन्यू डिसकंटिन्यू होईल. ठीक आहे ना? अशा प्रकारे तुम्हाला करायचे. तुम्हाला काय बोलत, तुम्हाला जर दोन्ही प्रिफिक्स आले तरी प्रिफिक्स करा, सफिक्स आले तरी चालेल. कोणी तुमच्या घरी विचारायला येणार नाही किंवा तुमचे कोणी मार्क कट करणार नाही. पण बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द एनी वन ऑफ द फॉलोइंग. जसं की रिस्पॉन्सिबल घेतलं आपण. काय रिस्पॉन्सिबल? वी आर अ रिस्पॉन्सिबल फॉर द अवर ओन ऍक्शन. काय का आपण केलेलं काम, आपले केलेलं कार्य, आपण जे काम करतो याला आपण स्वतःच जबाबदार असतो. मग आपण चांगलं करा किंवा वाईट करा, त्याला जबाबदार फक्त आणि फक्त आपण नसतो. इतरांना खापर फोडून चालत नाही. बघा, कंटिन्यू दिले, आपण काय म्हणतो? टू बी कंटिन्यू. बरोबर ना? आय विल कंटिन्यू फ्रॉम टुमॉरो. अशा प्रकारे देखील तुम्हाला लिहू शकतात. पुढे बघा मित्रांनो, पॅसेज दिला होता. पॅसेजला सगळ्यात पहिले तुम्हाला काय सांगितलं का, दिलेला उतारा तुम्हाला काय करायचंय? नीट वाचन करायचंय. याचं काय कर, तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचन करायचं होतं. ओके, बघा आता दिलं होतं काय, हाऊ. पहिलं दिलं, राईट द आन्सर, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. हाऊ युअर. बघा, इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देयर इज ऑलवेज. आता बघा, पहिल्यानं काय पॅराग्राफ तुम्हाला चांगलं वाचन करून घेणं गरजेचं होतं. वी हॅव द hibiscus plant in our garden. Every fortnight a flower blooms on it, big, bright and tender. अशा प्रकारे तुम्हाला दिलं होतं. मग आता याला जर आपण नीट शोधलं तर काय, पहिल्याचं उत्तर बघायचं, हाऊ युअर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देयर इज ऑलवेज अन ओपनिंग. काय आन्सर असणार तुमचं? अन ओपनिंग हे तुमचं पहिल्याचं आन्सर असणार आहे. दुसरं बघा, दिलं तुम्हाला एव्हरी फोर्टनाईट. काय दिलं तुम्हाला? एव्हरी फोर्टनाईट फ्लॉवर ब्लूम्स अ हिबिस्कस प्लांट. मग अशा प्रकारे तुम्हाला दिले. मग इथं बघा दिले, एव्हरी फोर्टनाईट फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट, बिग ब्राईट अँड टेंडर. काय बिग ब्राईट अँड टेंडर, तिथं हे त्याचं आन्सर आहे. मग आता बिग तुम्हाला दिले, मग इथं लिहायचं तुम्हाला काय तर ब्राईट. काय लिहिणार मित्रांनो इथे आन्सर ब्राईट, आणि लिहिणार तुम्ही ब्राईट अँड, हा कॉमा काढून टाका सॉरी, आणि इथे लिहिणार तुम्ही ब्राईट अँड टेंडर. ओके, हे त्याचा आन्सर आहे. पण बघा, द वॉटर इज जेंटली रॉक इज. द वॉटर इज जेंटली रॉक इज. मग आपल्याला काय करायचंय? उतारा नीट वाचन करून घ्यायचं. बघा काय, तर वॉटर इज सो जेंटली रॉक सो हार्ड. काय असणार आहे? रॉक सो हार्ड असणार आहे. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला लिहायची तर हार्ड. काय लिहिणार तुम्ही? हार्ड लिहिणार. नंतर बघा, द फ्लॉवर कम्स टू द लाईफ फॉर. द फ्लॉवर कम्स टू द लाईफ फॉर्म. बघा, द फ्लॉवर कम टू लाईफ ओनली फॉर अ डे. काय? ओनली फॉर अ डे. बघा, इथं तुमचा आन्सर असणार आहे ओनली फॉर अ डे. हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. ठीक आहे ना? चेक करून घ्या तुमचे आन्सर किती बरोबर येतात. ती पेपर कसा गेला कमेंट करा नक्की. ओके ना? पण बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वे. बघा दिले, काय दिले? हिबिस्कस फ्लावर दिले. मग या हिबिस्कस फ्लावर बद्दल तुम्हाला काय करायचे का, याचे आन्सर आपल्याला शोधायचे. आता तुम्हाला सांगितले हिबिस्कस ब्लूम्स काय, नंतर विदर्स काय, नंतर स्माइल्स काय, आणि फॉल्स काय, हे आपल्याला बघायचे. मग आता लक्षात घ्या, बघा काय, आता जेव्हा तुम्ही उतारा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला अगोदर सांगायचो का उतारा तुम्ही नीट वाचा. उतारा नीट वाचल्याशिवाय तुम्हाला उत्तर शोधता येणार नाहीये. ओके ना? काय काय उतारा शोधल्याशिवाय तुम्हाला याची उत्तर अजिबात तुम्हाला शोधता येणार नाहीये. बघा आता मग पहिल्याचं उत्तर काय येणार? बघा बघा, हिबिस्कस फ्लॉवर ब्लूम्स दिले. ब्लूम्स काय येणार ते? ऑन द ब्रिक ब्राईट अँड टेंडर. हे त्याचं आन्सर झालं. ओके, पुढे सांगितलंय, काय सांगितलं तुम्हाला का स्माइल. बघा काय दिलं? स्माइल. स्माइल विथ द सन अँड द डान्स विथ द वाइंड, असं तुम्हाला दिलेलं आहे. ओके, हे त्याचं आन्सर झालं. पुढे तुम्हाला विचारलं विदर्स. काय तुम्हाला विचारलं? विदर्स. मग विदर कुठे? याच्यामध्ये तुम्हाला नीट प्रकार शोधायचे. बघा काय, पुढे बघा, दे स्माइल विथ द सन अँड द डान्स विथ द वाइंड, बट द इव्हनिंग अप्रोच इट स्टार विटिंग द. बघा, विदर्स इट कम्प्लिटली अँड बाय इव्हनिंग फॉल्स. दिसतंय का? हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. फक्त लक्षात घ्या, दिलेलं तुमचं जे काय असणार आहे ते तुम्हाला पूर्णपणे आन्सर तिथंच असणार आहे. ओके, चला फॉल्सचं पण तिथं आन्सर दिले, बघून घ्या. पुढे बघा मित्रांनो, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द गिव्हन नाउन्स. आता काय करायचं? बीच म्हणजे काय, तर बीचला डिस्क्रायबिंग वर्ड काय, तर रॉकी. काय उत्तर आहे तुमचं? रॉकी असणार आहे. पुढे बघा, प्रॉब्लेम हा दिलाय तुमचा क्लोजियल प्रॉब्लेम. काय दिलं? क्लोजियल प्रॉब्लेम. नंतर ऑसेन दिला मॅजेस्टिक. ऑसेन काय दिला? मॅजेस्टिक. आणि क्रॅक आहे तुमचा स्मॉल. काय तुमचा क्रॅक काय दिलाय? स्मॉल दिलाय. इथं तुम्ही आता बघू शकता. बघा ठीक आहे ना? बघा काय दिले?
बीच कसा आहे रॉकी, ओसेन कसा आहे मॅजेस्टिक. ओके ना, दिसतंय का ना तुम्हाला? हे सगळं याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे आन्सर दिलेले आहे. ती फक्त आणि फक्त तुम्हाला काम करायचंय का त्याला नीट बघण्याचा प्रयत्न करायचा. ओके ना, चला पुढे बघूया आता मित्रांनो. काय तर डू एज डायरेक्टेड बघा मित्रांनो दिले आपल्याला का इट टेक्स द शेप. बघा इट टेक्स द शेप रीराईट युजिंग द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. शिकवलं होतं का नाही? पूर्णपणे डिटेलमध्ये शिकवलं होतं का नाही? ज्यांनी ग्रामर बघितलं असेल त्यांना कळलं असेल. बघा इट टेक्स दिलाय तर काम करायचं इट हॅज घ्यायचा. काय घ्यायचा? इट हॅज टेक्स द शेप काय इट हॅज टेक्स द शेप हे त्याचं आन्सर झालं. ओके, पुढे बघा इट लेफ्ट अस द थिंकिंग. आता तुम्हाला सांगितलंय बघा काय का जिरण तुम्हाला दिलेलं आहे. ओके ना, आता काय दिलं तुम्हाला? जिरण दिलेलं आहे. आता या जिरणचं काय बघा आता समजून घ्या. तर लक्षात घ्या असा वर्ब असतो, असा वर्ब असतो का त्याच्या शेवटी आयएनजी असतो. काय असतो? असा जिरण म्हणजेच काय का असा एखादा वर्ड असतो त्याच्यामध्ये का त्याचा म्हणजे वर्ब असतो का त्या वर्बच्या लास्टला आयएनजी येतो. मग थिंकिंग काय झालं याचं उत्तर असं जिरणचं उत्तर झालं थिंकिंग हे त्याचं योग्य उत्तर झालं. पुढे बघा दिलंय पर्सनल रिस्पॉन्सेस नेचर इज द बेस्ट टीचर एक्सप्लेन इन द 3/4 सेंटेन्स. काय तर निसर्ग हा सगळ्यात महान गुरु आहे. निसर्ग हा गुरु आहे आपला. का म्हणजे काय निसर्गच आपल्याला शिकवतो. या निसर्गात आपण राहणीमान शिकतो. पाऊस आला तर आपण दिवसभर पावसामध्ये बसत नाही. पूर आला तर आपण दिवसभर त्या पुरामध्ये वाहून जात नाही. आपण साईडला कुठेतरी जातो. मग निसर्गच आपल्याला शिकवतो. आपल्याला गरमी जाणवते. काय गरमी आपल्याला शिकवतो निसर्ग. झाडे लावा तुम्ही. झाडे लावायला पाहिजे. बरोबर का नाही? अशा प्रकारे निसर्गाची काय वैयक्तिक माहिती हे तुम्हाला एक्सप्लेन करायची होती. पुढे बघा रीड द फॉलोइंग पॅसेज डू द ऍक्टिव्हिटी स्टेट द रीराइट अँड स्टेट द वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला शोधायचे. मग आता बघा दिलेली तुम्हाला कविता आपण म्हणतो का यामध्ये दिलेला जो उतारा तुम्हाला हा उतारा तुम्हाला नीटपणे तुम्हाला वाचणं खूप गरजेचं होतं मित्रांनो. ओके, आता बघा याच्यामध्ये पहिलं काय दिलंय बघा द नॅरेटर हार्ड द बार्किंग ऑफ स्ट्रीट डॉग्स. बघा काय देतात द नॅरेटर हार्ड द बार्किंग स्ट्रीट ऑफ द डॉग्स. मग तुम्ही जर बघितलं बघा काय द स्ट्रीट डॉग्स बार्किंग दिसतंय का नाही? म्हणजे याचं उत्तर काय तर पहिला हा काय असणार तुमचा ट्रू असणार आहे. दुसरा बघा दिलं द नॅरेटर डिड नॉट हिअर द डिस्टर्बन्स. याचा आन्सर असणार आहे फॉल्स असणार आहे. देन द डोमिनेट मेल युजली डज नॉट अलो अनदर मेल टू द सर्वाइव्ह विथ इट्स ग्रुप. हा देखील काय असणार मित्र लक्षात द्या. याचं उत्तर असणार तुमचं का ट्रू. याचा योग्य आन्सर असणार आहे. काय असणार याचा आन्सर? योग्य ते आन्सर असणार आहे आपलं ट्रू हे आन्सर असणार आहे. मग आता जर तुम्ही बघितलं नीट लक्षात घ्या बघा इथं काय मेल युजली डज नॉट अलो अनदर मेल दिसतंय का नाही तुम्हाला? डोमिनेट. ओके ना, बरोबर. फक्त लक्षात घ्या का तुम्हाला दिलेले जे आन्सर असणार आहे किंवा जे काय असणार आहे ते तुम्हाला सगळं पॅरेग्राफ मध्ये दिले असणार आहे. तुम्हाला नीट वाचून घेणं खूप गरजेचं आहे. नंतर बघा पुढचं बघा आता याच्यातला काय होता शेवटचं एक राहिलं बघा काय होता द नॅरेटर गॅदर अ थिन स्टिक इन अ वन हँड. काय दिले? द थिन स्टिक इन वन हँड. मग हे आन्सर आपलं कसं असणार आहे तर हे आन्सर आपलं असणार आहे तर लक्षात घ्या रॉंग असणार आहे. काय असणार मित्रांनो? आपलं असणार आहे रॉंग. का आता इथं बघा दिले स्टॉट. काय दिलं आपल्याला? स्टॉट स्टिक हे दिले आन्सर. ओके ना, थिन नाही. ठीक आहे, नीट वाचन करून घ्या म्हणजे तुम्हाला उत्तर समजले असतील. ठीक आहे ना. पुढे बघा गिव्ह द रिझन फॉलोइंग द नॅरेटर रश टू द वेरंडा बिकॉज. द नॅरेटर रश वेरंडा बिकॉज ऑफ द काय दिलं बघा क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू वेरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. ठीक आहे, हे तुम्हाला याच्यातले दोन सेंटेन्स तुम्हाला तिथं बघून लिहायचे होते. ओके, बघा पुढे बघा मित्रांनो आता काय दिले अँटोनॉस. बघा आपण याच्यावरती बघा सायनोमन्स अँटोनॉस दोन्ही बघितलं होतं आपण. समानार्थी विरोधार्थी दोन्ही आपण याच्यामध्ये बघून घेतले होते. आता बघा दिलं आपल्याला गॅदर दिलाय. गॅदरचा आन्सर असणार आपला स्कॅटर्ड असणार किंवा डिस्पर्ज असणार आहे. ठीक आहे, नंतर बघा मेर्सीफुली दिले तुम्हाला तर याचा आन्सर असणार बघा फ्रीली. त्याच्यानंतर असणार आहे मेर्सिलेसली. बघा काय असणार तर मेर्सिलेसली असणार आहे. नंतर फिमेलचा काय मेल असणार आहे आणि हेडचा असणार तुमचा इग्नोर. काय असणार? हेडचा इग्नोर असणार आहे. देन बघा द बार्किंग बिकम द लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह राईट युजिंग सेंटेन्स नॉट ओनली बट ऑल्सो. आपण हा भाग 100% बघितला होता. बरोबर आहे. ज्यांनी ग्रामरचा व्हिडिओ आपला बघितला असेल 100% त्याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो इतके छानसे एक्झाम्पल समजून सांगितले होते. एकदम प्रमाणाच्या बाहेर एकदम सेम टू सेम आले बघा. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला बोलतो 6च्या 6 व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही अभ्यासाची गरज नाही. पूर्ण 6च्या व्हिडिओ पूर्ण क्लिअर करून घेत होतं. बघा काय बघा द बार्किंग बिकम द नॉट ओनली लाउडर
अँडच्या जागी काय येणार मित्रांनो आपला बट असतो, नॉट ओनली लाउडर बट ऑल्सो मोर अग्रेसिव्ह, हे त्याचं योग्य आन्सर. ओके, पुढे बघा चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. बघा पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला सांगितलं होतं, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस हा आपण त्या ग्रामरच्या भागामध्ये आपण पूर्ण केला होता, केलता का नाही? बरोबर आहे. मग आता तो आला का नाही तुम्हाला? बघा आय रिकॉल द टेरिबल कस्टम. काय? आय रिकॉल द टेरिबल कस्टम. तर याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक बी, द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल्ड बाय मी. ओके, चला नीट समजून घ्या, कारण आपण हा ग्रामरचा भाग पूर्ण बघितला होता. पुढे बघा व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अ इंजर्ड एनिमल. हा डायरेक्ट तुम्हाला बोललो होतं IMP करून ठेवा, हा तुम्हाला भाग विचारला जाईलच, हा क्वेश्चन विचारला जाईल, डायरेक्ट तोच आलाय. बरोबर आहे. जर तुम्हाला एखादा काय इंजर झालेला एनिमल भेटला, माणूस भेटला, तुम्ही त्याला काय करा, तुमच्या भाषेत उत्तर द्यायचं. पुढे काय मित्रांनो, रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ऍक्टिव्हिटी. बघा 5 मार्काला. पहिला तर राईट द वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. ओके, लक्षात घ्या, उतारा नीट वाचून घेणं, तुम्हाला कविता नीट वाचून घेणं खूप गरजेचं होतं. बघा पहिला दिलाय द शिप इज अँकर सेफली. बघा ट्रू आणि फॉल्स तुम्हाला विचारले. काय विचारले? ट्रू आणि फॉल्स तुम्हाला विचारले. बघा द शिप इज अँकर सेफ दिले, म्हणजे याचा अर्थ पहिला काय आपला आन्सर आहे, ट्रू असणार आहे. पुढे बघा द ट्रिप इज जॉयफुल. काय दिले? ट्रिप इज जॉयफुल. आता बघा ना, फ्रॉम द फिअरफुल ट्रिप दिले. काय दिले? फिअरफुल, म्हणजे याचा अर्थ जॉयफुल दिले का नाही, म्हणजे आपला आन्सर असणार आहे फॉल्स असणार आहे. पुढे बघा द कॅप्टन हिअर्स द बेल. काय? द कॅप्टन हिअर्स द बेल. बघा हिअर्स द बेल, म्हणजे आन्सर आपला काय असणार आहे, ट्रू असणार आहे. द कॅप्टन लाईज ऑन द बेड. काय दिले? द कॅप्टन लाईज ऑन द बेड. मग आपण जर नीट बघितलं, बघा ऑफ द डेक माय कॅप्टन लाईज. बरोबर आहे, म्हणजे याचा आन्सर काय, लाईज ऑन द बेड दिले की नाही. बरोबर आहे, हे काय असणार, याचा आन्सर फॉल्स असणार आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल क्वेश्चन पेपर होती, लक्षात घ्या, जे सांगितलं ते चालू होतं, काय लोड घ्यायची गरज नाही. पुढे बघा कंडिशन ऑफ द कॅप्टन. कॅप्टनची कंडिशन कशी होती? ही डझंट फील. बघा माय फादर डज नॉट फील माय आर्म. काय इथं याचं डज नॉट फील माय आर्म. पुढे बघा ही हॅज फॅलेन. काय दिलं तुम्हाला? ही हॅज फॅलेन. ही हॅज नो. आता बघा ही हॅज नो पल्सेस नॉर विल. बरोबर आहे. नंतर ही हॅज फॅलेन. फॅलेन काय तर कोल्ड अँड डेड. आणि हिज लिप्स आर द. काय? हिज लिप्स आर द. मग आता काय करायचं लक्षात घ्या, सगळ्यात पहिले उतारा जर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घेतला तर तुम्हाला सगळे तुम्हाला काय भेटणार, याच्यावरती उत्तर तुम्हाला एकदम अॅक्युरेटली भेटणार. फक्त लक्षात घ्या, थोडासा तुम्ही काय करायचंय, नीट लक्ष देणं गरजेचं होतं. ओके, काय होतं शेवटी? हिज लिप्स आर द पेल अँड द स्टील. ओके, योग्य आन्सर इथं होतं. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा काय दिला आता बघा, फाइंड द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. ठीक आहे ना, पोएम मध्ये येतात बेड, किल, फन आणि ब्रेड. ठीक आहे ना, बघा काय दिले, बेड, किल, फन आणि बेड. आता काय करायचं, तुम्हाला सगळं याच्यामध्ये दिलेलं बघा, आता दिसतंय का नाही तुम्हाला, बघून घ्या आता. ठीक आहे ना, ओके, बघून घ्या आता, याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला दिसत बेल, स्ट्रेल्स वगैरे या गोष्टी तुम्हाला दिलेलं. मग याच्यातून तुम्हाला काय करायचंय, का रायमिंग वर्ड आपल्याला शोधणं गरजेचं होतं. ओके, चला आता बघूया, पहिला काय दिला होता, बेड, आणि नंतर किल. किलला काय येईल रे? बघा किलला काय येऊ शकतो, विल येऊ शकतो किंवा स्टील येऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला काय, बेडला काय येऊ शकतो, डेड येऊ शकतो. बरोबर आहे, डेड येऊ शकतो किंवा ट्रेड येऊ शकतो. ओके, पुढे बघा दिले मित्रांनो, फनला दिले. फनला लास्टला बघा तुम्ही काय येऊ शकतो, फनला काय येऊ शकतो, विन येऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून काय आला तुमचा, ब्रेड आला. काय आला? ब्रेड आला. आणि ब्रेडलाच तुम्ही इथं काय शोधा, डेड देखील लिहू शकता. हे त्याचं योग्य आन्सर होतं. ओके, चलो पुढे बघा. पुढे बघा मित्रांनो, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट द अप्रिशिएशन ऑफ द इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट गिवन बिलो. आता हे दिलेलं तुम्हाला नीट वाचन करून घेणं खूप गरजेचं. हा देखील भाग असा होता का IMP होता, आणि तुम्हाला बोललो तो परीक्षेला येतोच, आणि याची उत्तरं कशी शोधायची हे आपण व्हिडिओमध्ये अगोदर बघितलेलं होतं. ओके, चला आता बघूया मित्रांनो, बघा काय दिलं तुम्हाला याच्यामध्ये. बघा ही कविता दिलेली पोएम. आता तुम्हाला विचारलंय टायटल आणि पोएट. डायरेक्ट तुम्हाला बोललो होतं ही पोएट संपली, हा झाला तुमचा पोएट. पोएम संपल्यानंतर पोएट झाला. स्टार्टिंगला जे नाव देणार आपलं ते काय असणार, तुमचं टायटल असणार आहे. बरोबर आहे, झाले 2 मार्क. पुढे तुम्हाला काय सांगतं, रायमिंग वर्ड्स असेल किंवा रायमिंग स्केम असेल. मग रायमिंग स्केम तुम्हाला काय सांगितलं ती, का तुम्ही याच्यामध्ये दिलेल्या सेंटेन्स असतील की जो स्टांजा म्हणतो आपण, का तो जो स्टांजा दिला असेल तुम्हाला तो तुम्ही वाचून घ्या. याच्यामध्ये काय करा, स्टांजा वाचून घ्या, आणि तुम्हाला याच्यामध्ये कळतं. बघा अँड लाईम ब्रदर फॉर हिम अनदर दिले. मग आपण जर याच्यामध्ये बघितलं तर ABCD असा एक पॅटर्न तयार होत असतो. बरोबर आहे, तुम्ही कुठल्याही स्टांजा याच्यामध्ये घेऊ शकता, आणि तुम्हाला रायमिंग स्केम तुम्हाला लिहायचा होता. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, फिगर ऑफ स्पीच. आता याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच काय, का एलिट्रेशन. काय तर मित्रांनो, एलिट्रेशन. त्याच्यानंतर मेटाफोर. काय तर मित्रांनो लक्षात घ्या, मेटाफोर. मग नंतर रिपिटेशन. हा सगळा भाग आपण याच्यातला पूर्ण शिकवला होता, आणि यातून कुठलं तुम्हाला असणार आहे,
आन्सर असणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ओके, आणि नंतर काय बघा, थीम अँड सेंट्रल आयडिया. काय थीम आणि सेंट्रल आयडिया याच्याबद्दल कशा असणार आहे हे तुम्हाला लिहायचं होतं. म्हणजे हा भाग आपण पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेतला होता. ओके, एखादं तुम्ही फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये तुम्हाला शोधणं गरजेचं होतं. ओके, पुढे बघा दिलं मित्रांनो, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. बघा, स्वप्नील कुसळे वॉज द बॉर ऑन द. बघा, आता स्वप्नील कुसाळे दिले, हा जर तुम्ही पॅराग्राफ नीट वाचून घेतला, बघा बॉर ऑन द, बघा काय ऑगस्ट 6 1995. स्वप्नील फादर इज, बघा काय हिज फादर सुरेश अ विलेज स्कूल टीचर. नंतर प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ऍज द, काय प्रोफेशनली जे स्वप्नील होते ते काय वर्किंग काय करायचे, तर बघा द तिकीट एक्झामिनर बाय प्रोफेशनल विथ. दिसतं ना, काय तिकीट एक्झामिनर त्याचं योग्य आन्सर होतं. पुढे बघा मित्रांनो, स्वप्नील विन द गोल्ड मेडल इन अ ज्युनियर कॅटेगरी. काय दिले, द स्वप्नील विन द गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी. ज्युनियर कॅटेगरी मध्ये काय केलं त्यांनी, का गोल्ड मेडल विन केलं होतं. मग आता कोणतं मेडल विन केलं होतं मला त्या लक्षात घ्या. त्याच्यामध्ये उत्तर काय आपल्याला नीट आलं पाहिजे. तर सगळ्यात पहिले बघा, ही विन द गोल्ड मेडल इन द 50 मीटर रायफल प्रॉन इव्हेंट इन द ज्युनियर कॅटेगरी. ज्युनियर कॅटेगरी विचारलं ना, कारण लक्षात हे तुम्ही लिहिशाल पण नाही, पण तुम्हाला ज्युनियर कॅटेगरी गेलंय म्हणून तुम्हाला वरती उत्तर लिहायचं होतं. ओके, पुढे बघा, रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट ऍज पर द ऑकरन्स इन द पॅसेज. बघा, आपण जर नीट बघितलं, आता स्टार्टिंगला बघा इथं जर नीट वाचलं तर स्वप्नीलची फॅमिली दिले, ते ऍग्रिकल्चरल होते, शेतकरी होते, बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं, कुठं कशा प्रकारे जॉईन केलं, हे सगळं आपल्याला भाग याच्यामध्ये दिलेलं आहे. मग आता जर बघितलं तर 2 नंबरचं बघा, स्वप्नील वॉज द बॉर्न इन ऍग्रिकल्चर फॅमिली, 1 नंबरला येणार. नंतर स्वप्नील जॉईन द क्रीडा प्रबोधिनी 2 नंबरला. नंतर काय, स्वप्नील विन द गोल्ड मेडल ऍट ISSF वर्ल्ड कप 3 नंबरला. आणि स्वप्नील ब्रॉन्झ मेडल ऍट द पॅरिस, हे शेवटचं बघा किती नंबरला, 4 नंबरला येणार. ओके, अशा प्रकारे त्याचा मित्रांनो लक्षात घ्या का क्रम होता. पुढे बघा, मॅच द फॉलोइंग. तुम्हाला याला मॅच करायचं. फार्मिंगला काय असणार आहे, तर ऍग्रिकल्चर. फार्मिंगला काय, तर ऍग्रिकल्चर. प्राइस म्हणजे काय असतो, आपला अवॉर्ड असतो. कॅपॅसिटी म्हणजे काय असतात, तर पोटेन्शियल. आणि आयडेंटिफाय असणार तर रिकॉनाइज. ओके, पुढे बघा, स्वप्नील्स फादर एनरोल हिम इन द क्रीडा प्रबोधिनी इन 2019. मेक अ WH टाइप क्वेश्चन. बघा, WH टाइप क्वेश्चन कसा तयार करायचा, झालताना आपला भाग पूर्ण होऊन गेला होता, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये बघा, WH टाइप क्वेश्चन कसा कसा तयार करणार. आता तुम्हाला लक्षात घ्या, अंडरलाईन कधी दिले तुम्हाला. आता तुम्हाला काल काय सांगतो मी तुम्हाला लेक्चर मध्ये, जर अंडरलाईन केली नसेल तर तुमच्या मनाने एखादा काय करा, का आन्सर शोधा त्यामधलं. पण जर अंडरलाईन दिली असेल तर त्याला आलंच. बघा, आता तुम्हाला दिलं इन 2009 म्हणजे काय, आपण म्हणतो 2009. मग आपण काय म्हणतो, कधी, बरोबर ना. कधी म्हणजे काय, व्हेन, बरोबर ना. कधी त्याचा जन्म झाला तर आपण 2009 ला, 2005 ला, बरोबर ना. समजा एखादी घटना झाली, कधी झाली, 2009 ला किंवा 2015 ला. जन्म कधी झाला, 1995 ला. कधी सन आला म्हणजे काय, साल. एअर आला म्हणजे काय, आपण साल घेतो, त्याला म्हणतो व्हेन आला. म्हणून आन्सर असणार व्हेन डिड द स्वप्नील्स फादर एनरोल हिम इन अ क्रीडा प्रबोधिनी. ओके, हे त्याचं योग्य आन्सर आहे. पुढे बघा, ऍड अ क्वेश्चन टॅग. काल भाग बघितला, बरोबर आहे. आपण जितके क्वेश्चन पेपर बघितले त्यातही भाग होता, ग्रामरच्या भागामध्ये होता, आपण जो सेशन लाईव्ह घेतला त्याच्यामध्ये सगळा भाग होता, बरोबर आहे. बघा, आता काय, स्वप्नील चूज द शूटिंग टू द स्पेशलायझेशन. इथं काम करायचं, शेवटी फक्त कॉमा द्यायचा आणि डिडंट ही लिहायचा. काय द्यायचा, डिडंट ही द्यायचा आणि तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा होता. पुढे बघा मित्रांनो, पर्सनल रिस्पॉन्स. विच इज युअर फेवरेट गेम. खूप लिहा ना, तुम्हाला जे आवडेल ते, कबड्डी, क्रिकेट, खो खो, काय आवडेल ते त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची होती. पुढे बघा, रीड द पॅसेज गिवन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट समरी. समरी वरती पण आपण देखील व्हिडिओ बनवला होता. ओके, आता पुढे बघा, लेटर रायटिंग मध्ये, लेटरला फॉर्मल, इनफॉर्मल मध्ये बघा, सपोज यू आर द कमल कमलेश काळे फ्रॉम द 8254 रिव्हर व्ह्यू, कर्वे नगर, पुणे. रीड द फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट अँड अटेम्प्ट द एनी वन ऑफ लेटर. बरोबर आहे, ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिली होती का, बुक युअर स्टॉल बिफोर द 13 एप्रिल. मग आता याच्यामध्ये तुम्हाला फॉर्मल, इनफॉर्मल, फॉर्मल दोघांपैकी कशा प्रकारे लेटरचा फॉर्मॅट असतो, कसं लेटर लिहायचं हे पूर्णपणे तुम्हाला शिकवलं होतं, बरोबर आहे. नंतर बघा, डू एनी ऑफ द फॉलोइंग, प्रिपेअर द डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्स. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये बघा, जम्बल सेंटेन्स तुम्हाला रीड करायचे. आता बघा, याच्यामध्ये यस ऍक्च्युअली म्हणजे यस दिल्या म्हणजे काय, अगोदर तुम्हाला क्वेश्चन पाहिजे, नंतर बघा पहिलं ते बघा, वुड यू लाईक टू जॉईन आर्म फोर्स. काय, वुड यू लाईक टू जॉईन आर्म फोर्स. आणि नंतर पुढे विचारलंय तुम्हाला का आय लव्ह टू विअर, याचं काय, हे आन्सर झालं. आणि व्हाय डू यू लाईक टू जॉईन म्हणजे सगळ्यात पहिले काय येणार आहे, तर वुड यू लाईक टू जॉईन आर्म फोर्स, हा 1 नंबरला. येस ऍक्च्युअली इट्स माय फॅशन 2 नंबरला. नंतर काय येणार आहे, व्हाय डू यू लाईक टू
जॉईन 3 आणि लास्टला तुम्हाला आय लव्ह टू विअर युनिफॉर्म अँड सर्व द नेशन. ही काय येणार तुमचं 4 नंबरचा आन्सर येणार. पुढे बघा कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. हु इज युअर फेवरेट ऍक्टर? लिहा ना, तुम्हाला जो आवडेल ते लिहा. मराठी ऍक्टर लिहा, तुम्हाला जे ऍक्टर आवडते मराठी इंग्लिश साऊथचे तुम्हाला जे वाटते फायटिंग करणारा तो तुम्ही लिहा, काय अडचण नाही. लक्ष्मीकांत बेर्डे पासून लिहा, तुम्हाला काय अडचण नाही. अशोक सराफ लिहा, महेश कोठारे लिहा, किंवा जर तुमचे हिंदीवाले असतील डायलॉग वाले असेल नाही तर मग अजून कुठाने करणारे असतील त्यांचं लिहा, नाही तर मग याची जाहिरात करणार येतात त्याचं नाव लिहा, काय प्रॉब्लेम नाही. ओके. व्हॉट मेक्स हिम युअर फेवरेट? त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये तुमच्या का बरं तुमचे फेवरेट आहे, किंवा त्यांनी का असं काय स्पेशल आहे त्याच्याबद्दल ते तुम्हाला लिहायचं होतं. देन राईट द डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ द कम्प्युटर एज्युकेशन. काय काय याच्यामध्ये डायलॉग कसं करायचा, डायलॉग रायटिंग वरती देखील आपण व्हिडिओ तयार केला होता, बरोबर आहे. बघा आता काय दोन मित्रांमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ द कम्प्युटर एज्युकेशन, कम्प्युटर एज्युकेशन बद्दल तुम्हाला लिहायचं. मग आपण गुड मॉर्निंग वगैरे स्टार्टिंगला काय बोलतो, मग कम्प्युटर कसा प्रकारे असणार आहे, कम्प्युटरचे इम्पॉर्टन्स काय ती लिहायचे. पुढे बघा ड्राफ्टिंग स्पीच, स्पीच रायटिंग वरती पूर्ण भाग बघितला होता. ए टू झेड पॉईंट कसे घ्यायचे आपण याला समजून घेत होतो. पुढे बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये देखील का आपण याच्यावरती पॅराग्राफ कसा तयार करायचा हे देखील शिकवलं होतं. आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये बघा आता पुढे आपल्याला हा पॅराग्राफ दिला होता आणि याच्यामधून तुम्हाला काय करायचं याची उत्तरं दिली. आता टायटल काय बघू शकता तुम्ही, बघा लक्षात घ्या का आता याच्यामध्ये एनर्जी दिले बघा, ठीक आहे ना, खूप सारे एनर्जी दिलेत, कायनेटिक एनर्जी वगैरे दिले बघा. एनर्जी एक्झिस्ट इन मेनी डिफरंट फॉर्म. मग आता याला टायटल तुम्ही काय देऊ शकता का युजेस ऑफ एनर्जी, किंवा आपण याला म्हणू शकतो टाइप्स ऑफ एनर्जी. याला काय म्हणू शकतो आपण तर लक्षात घ्या टाइप्स ऑफ एनर्जी. याला आपण टाइप्स ऑफ एनर्जी देखील असं म्हणू शकतो. मग याचे टाइप कोणते ते बघा मित्रांनो, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. मग सब टायटल, मग आता कायनेटिक एनर्जी मध्ये बघा आता काय दिलं बघा लक्षात घ्या, ठीक आहे ना. बघा सब टायटल कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी इन मूव्हिंग ऑब्जेक्ट ऑर मास, ठीक आहे ना. काय कायनेटिक एनर्जी मूव्हिंग इन द ऑब्जेक्ट मास, मग तुम्ही इथं त्याचे लिहू शकतात. नंतर पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला काय दिले तर बरोबर ना, पोटेन्शियल एनर्जी काय दिले बघा आता दे पोटेन्शियल एनर्जी एनी फॉर्म एनर्जी लाईक हॅज स्टोर पोटेन्शियल. पुढे बघा दिले पोटेन्शियल दॅट कॅन बी पुट फ्युचर यूज द न्यूक्लिअर एनर्जी केमिकल एनर्जी. मग इथे येणार तुमचं न्यूक्लिअर एनर्जी केमिकल एनर्जी. आणि याचे एक्झाम्पल बघा इथे दिले, एक्झाम्पल लिफ्टिंग फ्रॉम मुव्हिंग आर जनरेटर दिले ते लिहू शकता तुम्ही. किंवा इथं बघा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्हाला दिली, याच्यामध्ये कसले दिले इथं लक्षात घ्या कायनेटिक एनर्जीची. मग तुम्ही याचे आन्सर तुम्ही इथं लिहू शकता. ओके ना, लक्षात घ्या सेम टू सेम दिलेलं असणार आहे. यांचे एक्झाम्पल पण इथे दिले, फक्त तुम्हाला बघून इथं ते उत्तर शोधायची होती. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा दिला होता आपल्याला का डू एनी ऑफ द फॉलोइंग. बघा सायन्स डे वरती तुम्हाला काय सायन्स डे वरती तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करत होता. नवभारत स्कूल सेलिब्रेट द सायन्स डे. मग कधी केला, कोणी केला, कोण कोण कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, कसे होते, हे पूर्णपणे शिकवलं होतं, बरोबर आहे. पुढे बघा आता तुम्हाला स्टोरी डेव्हलप करायची, स्टोरी कशी डेव्हलप करायची डिटेल मध्ये तुम्हाला पूर्ण शिकवली होती. काय दिलं बघा इन द लास्ट समर व्हॅकेशन आय व्हिजिटेड, ठीक आहे ना. मग तुम्ही कुठं व्हिजिटेड केलं, आमच्या गावाला आले, मामाच्या गावाला गेले, मामाच्या पोरीला भेटले, कोणाला भेटले, आताच्या पोराला भेटलं, सगळं तुम्हाला याच्यामध्ये एक स्टोरी तयार करायची होती. ओके. पुढे बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग. आता ट्रान्सलेट फॉलोइंग वर्ड इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता काय लक्षात घ्या ट्रान्सलेट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय का व्यवस्थित बघा मराठीचा काना मात्रा वेलांटी नीट बघून घेतो. आता स्पेस म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो अवकाश, त्याला काय म्हणतो आपण तर अवकाश देखील असं त्याला म्हणतात. पुढे बघा प्रॉमिस, प्रॉमिस म्हणजे काय का वचन देणे, काय करणे वचन देणे. स्किल म्हणजे काय तर त्याला कौशल्य म्हणतात, त्याला काय म्हणतात तर कौशल्य असं त्याला म्हटलं जातं. पुढे बघा प्रेटेंड म्हणजे काय ढोंग करणे, त्याला प्रेटेंड म्हणजे काय ढोंग करणे. पुढे बघा बाउंड्री, बाउंड्री म्हणजे काय सीमा, सीमा रेषा पार 4 रन, बरोबर सीमा. नंतर नॅचरल म्हणजे काय आपण त्याला म्हणतो नैसर्गिक, त्याला काय म्हणतो आपण तर नैसर्गिक म्हणतो आपण, बरोबर आहे. काय नॅचरल गोष्टी असतात आपण म्हणतो त्या म्हणजेच काय तर नैसर्गिक. पुढे बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन इनटू टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली. काय तुमच्या आरोग्याची काळजी ही दररोज घ्यावी, किंवा दररोज तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वॉश युअर हँड बिफोर द इटिंग, काय जेवणाच्या अगोदर गिळण्याच्या अगोदर काय हात धुवून घ्यावे, बरोबर आहे. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पुढे बघा अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज फूड आयटम्स म्हणजे काय का आपण काय का बाहेरील जे असतात रेडीमेड म्हणतो आपण, ठीक आहे ना, बाहेरील ज्या पॅक केलेल्या वस्तू वगैरे असतात त्या आपल्याला टाळायच्या, ती हे आपल्याला शिकवले. पण बघा इट ग्रीन व्हेजिटेबल अँड फ्रुट्स म्हणजे काय आपल्याला काय नियमितपणे किंवा रेग्युलरली नियमितपणे काय काय हिरव्या पालेभाज्या आणि फळे खावीत, हे आपल्याला आलं पाहिजे. ट्रान्सलेट द फॉलोइंग बघा एडम्स अँड प्रोवर्ब्स दिले इनटू मीडियम ऑफ द इंस्ट्रक्शन एनीवन. एन एम्प्टी वेसल्स मेक मच नॉइज. वेसल्स म्हणजे काय भांडे, काय द
तर रिकामे भांडे खूप आवाज करतात किंवा रिकामे भांड्यांचा खूप आवाज येत असतो. ठीक आहे. ट्रुथ इज ऑलवेज बिटर म्हणजे काय, सत्य हे नेहमीच काय असतं, कडू असतं. सत्य हे नेहमीच काय असतं, कडू असतं. हे त्याचं आपलं योग्य उत्तर आहे. ओके. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो आपला इंग्लिशचा पेपर हा आज सगळ्या विद्यार्थ्यांना 100% चांगला गेला असेल. तुमचा स्कोरिंग काय होतंय मला एकदा कमेंट नक्की करा. आणि आपल्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला का नाही, ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ जर बघितले नसेल तर झालं सोडून द्या. आता हिंदीचे व्हिडिओ टाकणारी मॅथ्स 1 मॅथ्स 2 चे मी नोट्स काढले, ते आयएमपी क्वेश्चन आता काढले, ते कुठं गेलं सध्या मी ठेवले असतील इथं तरी, पण तेही तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये जे क्वेश्चन देणार आहे ते आपण सोडणार आहे. त्यापूर्वी आपण जुन्या 2-3 क्वेश्चन, 2 तरी क्वेश्चन पेपर आपण सोडणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आयएमपी क्वेश्चन देणार आहे ते सोडून घेणार आहे. 100% सांगतो, आउट ऑफ मार्क पडल्याशिवाय राहणार नाही. ओके. चला मित्रांनो, काळजी घ्या. किती स्कोअर मिळते, आपल्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतो का नाही लक्षात कमेंट करून सांगा. किती मार्क मिळतील कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. ओके. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.